नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर सरांनी लिहिलेली कथा आणि कथेचं नाव आहे डावपेच. दादा अलगुडे म्हणजे अलगुडेवाडीतील एक बडप्रस्थ होतं. गावचे गेली 10 वर्ष ते सरपंच होते. गावात त्यांना मान होता. पूर्वी त्यांचे वडीलसुद्धा सरपंच होते. त्यांना वाटत होतं की आपल्या 2 मुलांपैकी एखाद्या मुलानं घराण्याचं राजकारण परंपरेनं पुढं चालवावं. पण मुलांना वडिलांचं राजकारणच आवडत नव्हतं. रोज कोणाची ना कोणाची भांडणं सोडवण्यासाठी त्यांच्याच घरी बैठका व्हायच्या. नुसता कालवा आणि गोंधळच. घरात कधीच कोणाची भांडणं होत नव्हती, पण दुनियेची भांडणं सरपंचाच्या घरात सुरू असायची. प्रत्येकाला समजून भांडण मिटवावं लागायचं. त्यामुळे ज्याच्या बाजूनं निकाल दिला तो खुश व्हायचा, पण ज्याला खडसावलं तो मात्र दादा अलगुड्यावर नाराज व्हायचा. गेल्या काही वर्षात नाराजांची संख्या वाढत गेली आणि शेवटी त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नाराजांनी दादा अलगुड्याविरुद्ध रान उठवलं. प्रचारात दादा अलगुड्याची पळताभुई थोडी झाली. 7 पैकी 4 मेंबर निवडून आणण्यात दादा अलगुड्याला कसं तरी यश आलं. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पडणार होत्या, पण काही कारणानं ते लांबणीवर पडलं. आता गावात पळवापळवी होणार याची कुणकुण दादा अलगुड्याला लागली. दुसऱ्या पार्टीत दादा अलगुड्याचा पारंपरिक विरोधक असणारा नाना अलगुड्या होता. त्याच्याकडे पैशाला काही कमी नव्हतं. त्यामुळे त्याने आता कुठल्याही परिस्थितीत सत्ता आपल्या ताब्यात घ्यायचीच असा चंगच बांधला होता. आणि त्यामुळे आपल्या पार्टीचे मेंबर सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजेत असं दादा अलगुड्याला वाटायला लागलं. त्याच्या 4 मेंबरांपैकी तो स्वतः आणि 2 बायका आणि 1 पुरुष होते. पार्टी प्रमुख असल्यामुळे त्याला कोणी फूस लावायची शक्यता नव्हती, पण इतरांचं काय घ्या. 4 पैशाच्या लोभाला बळी पडली म्हणजे झालं कल्याण. बरं, निवडून आलेल्याने निवडणुकीत काहीही खर्च केला नव्हता. सगळा खर्च दादा अलगुड्यांनी केला होता. तरीसुद्धा विषयाची परीक्षा कशाला घ्या असं ठरवून त्यानं आपल्या थोरल्या पोराला हे मेंबर्स घेऊन लांब कुठेतरी फिरायला घेऊन जा असं त्याला सांगितलं. त्याप्रमाणे दादा अलगुड्याच्या पोरानं 3 मेंबरांपैकी तुका जानुगड्याला आपल्या वाड्यावर बोलवलं. तुकाला दादा अलगुड्यानं आपला बेत सांगितला. पुढच्या 4-5 दिवसात सरपंच पदाची निवड आहे. तोपर्यंत तू आमच्या पोराबरोबर फिरायला जा. निवडीच्या दिवशी तो तुम्हाला गावात आणेल, मग मला पाठिंबा द्या आणि जा आपापल्या घरी. पहिला मेंबर तुका जानगुडे बोलला, दादासाहेब, अहो म्या काय फुटणाऱ्यातला आहे वय. अरे तुका तसं नाही. आपली काळजी घेतलेली काय वाईट आहे का? नाही, पण घरी माझ्या बिगर काम करायला कोणीच नाही ना. गावातल्या नाम्याशिवाय माझी बैल कोणाला हात बी लावू देत नाही ती. शिवाय मला हे साखरेचा तारस, त्याच्या गोळ्या घ्यायला लागतात येळीच्या येळाला. तुका जानगुड्यानं आपली अडचण बोलून दाखवली. पण दादा अलगुड्याला खबर लागली होती की रात्री नानानं आपली माणसं तुकाच्या घरी पाठवली होती. त्यामुळे तुका असं बोलतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो रेटून म्हणाला, नाही नाही, तुला काय बी करून जावं लागेल. आपण मग घरचं काय करू? त्याच्यावर दादानीच मार्ग काढला आणि म्हणाला, हे बघ, आपण असं करू, तुझ्या बाईलासाठी ना आम्हाला कामाला ठेवू, त्याची हजेरी आम्ही देतो, चालेल? मग ठीक आहे, मग जातो मी. मग ठीक आहे, उद्या सकाळी लवकर निघायची तयारी करा. एका मेंबराचा प्रश्न मिटला. आता दुसऱ्या मेंबर बाईला बोलवून घेतलं. कांताबाई, पुढच्या आठवड्यात सरपंच पदाची निवडणूक आहे. हां, माहिती की मला. पण विरोधक फोडाफोडी करायचे इचारत आहेत. माझ्या विश्वास नाही वे. नाही, तुमच्या विश्वास आहे हो, पण आता पण कसला? तुमच्या नवऱ्यावर नाही ना विश्वास. कुठं कोणी नोटांचा बंडल आणि बाटली दिली म्हणजे जायचा बरळून काय बाय. नाही हो, तसं काय होणार नाही. आता तुम्ही म्हणल्यावर नवरा ऐकणार आहे का? नवऱ्याचं तुम्हाला ऐकायला लागन. त्यापेक्षा माझं आहे का, तुम्ही 4-8 दिवस जावा फिरायला, बाकीची मेंबर बी आहेत. अहो, पण एक अडचण आहे ना. काय अडचण आहे आता? ह्यासने बी घ्यायला लागेल बरोबर, मला एकटेल नाही पाठवणार ते. मग तसं करू, त्याला बी घेऊन जाऊ.
हां मग ठीक आहे. ठीक आहे ना, मग उद्या सकाळी लवकर निघायची तयारी करा, चला. आता आणखीन एक बाई मेंबर राहिली, तिलाही वाड्यावर बोलवून घेतलं. ती येताना तिचा 4 वर्षाच्या बाळाला आणि नवऱ्याला बरोबर घेऊन आली. तिला बघताच दादा अलगुडा म्हणाला, शांताबाई, पुढच्या आठवड्यात सरपंच पदाची निवडणूक आहे. हां माहिती की मला. तुम्हाला माहिती हो, पण विरोधक फोडाफोडी करायचे इचारत आहेत. मग फोडणार का ती, आपल्याला काय त्याचं. शांताबाई, आपल्याला काही नाही, पण पैसा लय वाईट गोष्ट आहे. म्हणजे नोटाची बंडलं फेकलं होत्याचं नव्हतं होते. दादा अलगुड्यानं डायरेक्ट सांगितलं, कारण नानानं 2 वेळा शांताबाईच्या नवऱ्याला त्याच्या घरी बोलवून घेऊन पैशाचं आमिष दाखवलं होतं. हे दादा अलगुड्याला कळलं होतं. विचार की तुझ्या नवऱ्याला. काय व काय म्हणतात दादा मामा. तिचा नवरा त्यावर गप्प बसला. त्याच्या गप्प बसण्यावर दादा अलगुडा म्हणाला, तो काय बोलतोय, तोंड आहे का त्याला काय बोलायला. ते काय नाही, उद्या सकाळी लवकर निघायची तयारी करा. पण आम्हा दोघांनी आणि बाळाला बी बरोबर घ्यायला लागेल. हा घेऊ की. ती कांताबाई आहे का सोबत. आहे की, तिचा नवरा सुद्धा आहे बरोबर. कांताबाई आणि शांताबाई दोघींमध्ये वेळ्या भोपळ्याचं सख्य होतं. दोघींचं अजिबात पटायचं नाही. योगायोगानं त्या दोघींना दादा अलगुड्यानं आपल्या पार्टीतनं उभं केलं आणि निवडून सुद्धा आणलं. पण अजूनही त्या दोघी एकमेकींना पाहण्यात बघत होत्या. पण आता त्यांना एकाच गाडीतनं 4-8 दिवसासाठी बाहेर जायला लागणार होतं. त्यांना एकत्र सांभाळून आणण्याचं कसब दादाच्या पोराला पार पाडावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सावताच्या क्रुझर गाडीतनं 7 सीटा कुठं रवाना झाल्या ते दादाला सुद्धा कळलं नाही. गाडीने दुसऱ्या दिवशी हैदराबाद गाठलं. तिथे गावातल्या देशमुखाचं सोन्या चांदीचं दुकान होतं. त्याच्या बंगल्यावर जाऊन सगळी मंडळी फ्रेश होऊन रामोजी फिल्म सिटी बघायला गेली. उभ्या आयुष्यात कधी गाव न सोडलेल्या या मेंबरांनी हे सगळं बघून दादा अलगुड्याचं नाही, पण नाना अलगुड्याचं मात्र आभार मानले. आता मंडळी, तुम्ही म्हणाल की नाना तर विरोधक आहे, मग त्याचे आभार का मानले असतील. तर त्यांनी पळवापळवीचे प्रयत्न केल्यामुळे दादा अलगुड्यानं मेंबरांना फिरायला पाठवलं होतं, नाही का. तहान भूक हरवून सगळेजण रामोजी फिल्म सिटी बघत होते. मध्ये जेवण झालं. जेवताना तुका जानगुडा बोलला, अला बाया बाया बाया, काय म्हणायचं काय याला. हा अरे केवढं मोठमोठालं वाड, दवाखानं, कालीज, रेल्वेचं ठेसन, मोटारचा कॅन्ड, कोर्ट, कचेरी, बाग, डोंगूर, दरी. आयो 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 आयो. अरे अजून बघायचं आहे तुका तात्या, अजून आहे म्हणताय. अयो मग तर लय बे झालं. बरं झालं तुम्ही आमच्याबरोबर आलाय ते. जेवणानंतर फिल्म सिटीचा राहिलेला भाग बघून गाडी एका चांगल्या लॉजवर नेण्यात आली. लॉजच्या एका बाजूला स्विमिंग टँक, दुसरीकडे छानशी बाग होती. संध्याकाळी उशिरा गेल्यामुळे मेंबरांना तेवढंच बघायला मिळालं. रात्रीचं जेवण हॉटेलमध्ये घेत असताना दोन्ही बायकांचीच चढाओढ लागली. खाणं कमी पण सांगणं जास्त, असा प्रकार. बायकांनी दुसरी काय सांगतीये याचा विचार करून आपली ऑर्डर दिली. खाता खाता पुरेवाट झाली. रात्री त्यांची पोटच बिघडली. पहाटे लवकर जाग आल्यावर पळापळ होत होती. तुका तात्या मात्र जास्तीचा हुशार निघाला. आंघोळीचं सामान घेऊन खोलीच्या बाहेर पडला आणि त्यांनी सरळ बागेचा अंधारा कोपरा गाठला आणि भारतीय पद्धतीनं आपलं पोट मोकळं करून टाकलं. त्यानंतर स्विमिंग टँक शेजारी येऊन आपले कपडे काढले आणि खाकरून खोकरून घसा साफ केला. तोंडात पाणी घेऊन 2 बोटं जिभेवर फिरवायला सुरुवात केली. त्याबरोबर उलट्या झाल्या. त्या उलट्या गडबडीत टँकमधल्या पाण्यातच झाल्या. कांताबाई आणि शांताबाई जाग्या झाल्या तशी हातावर मिश्री घेऊन स्विमिंग टँक शेजारी एकमेकींना समोर बसल्या आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान पोरगं रडत रडत आईला शोधत त्या ठिकाणी आलं. त्याला जोरात लागली होती. आईने त्याची चड्डीची अडचण दूर करताच पोरानं तिथंच आपलं पोट मोकळं करायला सुरुवात केली. तोपर्यंत दोघींचे नवरे जागे झाले. त्यांनी आपलं सकाळचं काम बागेच्या कोपऱ्यात आडोसा बघून उरकलं आणि आपल्या बायकांशेजारी येऊन तंबाखू खाऊन पिचकाऱ्या टँकमध्ये मारत बसले. हा सगळा घांगऱ्या घोळ सुरू असताना सुरक्षा गार्ड हजर झाले आणि त्यांनी सगळ्यांना तिथून आपापल्या खोलीत घालवलं.
सगळ्या टँकमधलं पाणी मिश्रीच्या आणि तंबाखूच्या पिंक मारल्यामुळे खराब झालं होतं, तर बागेच्या बऱ्याच भागातल्या लॉनवर नुसती शेणसड झालेली होती. हॉटेलच्या मॅनेजरने दादा अलगोड्याच्या पोराला बोलवून घेतलं आणि 5,000 रुपये भरा असं फरमावलं. 5,000 कशाचे असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की टँकमधलं पाणी बदलावं लागेल, तसंच बागेतली लॉन धुवून काढावी लागेल, त्याच्या मजुरीचे पैसे आहेत. काही न बोलता पोरानं पैसे भरले आणि आणखीन तमाशा न करता त्यांनी सगळ्यांना गाडीत घातलं. पुढचा प्रवास सुरू केला. गाडीचा प्रवास सुरू होता. दरम्यान शांताबाई आणि कांताबाई दोघींची बसण्यावरनं चांगली जुंपली. बायकाच त्या, कोणाचं ऐकणार? गप बसा म्हणणाऱ्या स्वतःच्या नवऱ्यांचाही पाण उतारा करायला सुरुवात केली त्यांनी. गाडीचा वेग भांडणामुळे वाढला आणि भांडणाचा वेग गाडीमुळे वाढला. वैतागून गाडीच्या ड्रायव्हरनं माळावर सावली बघून गाडी थांबवली आणि सगळ्यांकडे बघत म्हणला, आईला आजवर इतकी भाडी केली, दुनिया फिरलो राव, पण ह्या लोकांसारखी लोकं नाही पाहिली बरं का. त्याच्या या बोलण्याचा राग येऊन शांताबाईनं कांताबाईबरोबर भांडायचं सोडलं आणि ड्रायव्हरकडे बघत म्हणली, मला बोलायचं तुझं काम नाही, माझ्या नवऱ्याचं मी ऐकत नाही, तू कोण आला रे टेक्कोजीराव, लागला मला शहाणपणा शिकवायला. तिच्या ह्या बोलण्याचा ड्रायव्हरलाच काय, पण दादा अलगोड्याच्या पोराला सुद्धा राग आला. तो राग त्यांनी गिळला, पण शांताबाईच्या नवऱ्याला भलता राग आला. त्याला ती भांडतीये याचा राग नव्हता, तर ती नवऱ्याचं ऐकत नाही असं 4 माणसात तिने सांगितलं म्हणून त्याला राग आला आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला हाताखालनं काढली. हाताखालनं काढल्यामुळे शांताबाईला नवऱ्याचा राग आला नाही, तर त्यावेळी कांताबाई तिला हसली म्हणून ती रागारागानं तिला म्हणाली, तुला हसायला काय झालं गट्ट टवळे? मला टवळी म्हणती होय का भावाने? दोघे गेले की एकमेकींवर धावून. त्यांना आवरण्याच्या नादात त्या दोघींच्या नवऱ्यांची कधी जुंपली ते कोणाच्याच लक्षात आलं नाही. दोन्ही बायकांची झिपराझिपरी तर त्यांच्या नवऱ्यांची गुद्दागुद्दी सुरू झाली. तुका तात्या आणि अलगोड्याचा पोरगा त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे जुनेच वाद असल्यामुळे ते लवकर काही थांबायचं चिन्ह दिसेना. वैतागून ते दोघंही डोक्याला हात लावून गाडीत जाऊन बसले. सोडवणारे दमले, मग भांडायचं कोणासाठी असा विचार केल्यासारखं झालं आणि भांडण आपोआप थांबलं. भांडण थांबलेलं बघून अलगोड्याचा पोरगा म्हणला, अरे तुम्ही काय माणसं आहे का कोण आहे? तुम्हाला नाही जानाची तर मानाची तरी लाज वाटाय पाहिजे. अरे आपण आलोय कशासाठी, करतोय काय? त्याच्या ह्या बोलण्यावर कुणीही बोललं नाही. काही सगळेच गप्प बसले. हे बघून तो मोठ्यानं म्हणला, आता बोला की एका खेळ बसली तुमची? रागानं लाल झालेला पोरगा तावानं बोलत होता. त्याच्या तोंडाला कुणीही लागलं नाही, तो बोलतच होता. बापाने कशाला माझ्या गाळीत हे काम मारलं कोणाला माहिती. तुमच्यासारख्या माणसांना घेऊन मला पाठवलं. आता घरी गेल्यावर मी त्यांना सांगणार आहे, राजकारण गेलंच चुलीत, तुमचं तुम्ही बघा, मला त्याच्यात वळू नका. पोराला समजावत तुका तात्या म्हणाला, अरे पोरा, हे असं चालतच आलंय, यालाच म्हणतात राजकारण, तुझा बाप बी तेच करतोय. नाही पण तात्या आपल्याला नाही असलं जमायचं. अरे जमून घ्यावं लागन. उद्या त्या नाना अलगोड्यानं काय घोटाळा केला म्हणजे कावडाला पाडणार आहे ते. अरे म्हणून तर नको त्याच्या नाकी दुऱ्या काढायची येळ आली ना. चला आता पुढं चाला. हे असं चालायचं बाबा, बापाच्या माघारी तुलाच हा राजकारणाचा डॉलर सांभाळायचं आहे. ते बी करायचे म्हणा. चला ड्रायव्हर, गाडी जाऊ द्या पंढरपूरला, विठ्ठलाचं दर्शन घेऊ आपण. चला. गाडी पंढरपूरला आली. सगळ्यांनी भक्त पुंडलिक, नामदेव पायरी, त्यानंतर विठुमाऊली आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर अलगोड्याचा पोरगा तिथेच असणाऱ्या पाहुण्यांच्या घरी त्यांना मुक्कामासाठी घेऊन गेला. तिथेच 2 दिवस मुक्काम करून सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दिवशी दुपारी डायरेक्ट गावातल्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना घेऊन गेला. तिथे दादा अलगोड्याविरुद्ध नाना अलगोड्यानं सरपंच पदासाठी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं हात वर करून मतदान घेतलं. ऐनवेळी तुका तात्यानं दादा अलगोड्याला दगा देऊन नाना अलगोड्याच्या बाजूनं हात वरती करून टाकला. त्याचवेळी नाना अलगोड्याच्या पार्टीच्या म्हादास सालगुड्यानं दादा अलगोड्याच्या बाजूनं हात वर केला. त्यामुळे दादा अलगोड्याला 4 आणि नाना अलगोड्याला 3च जणांचा पाठिंबा असल्याचं लक्षात आलं. उपस्थित सगळे अचंबित झाले. दोन्ही पार्टीचा एक मेंबर फुटल्यामुळे परिस्थिती जैसे थे राहिली.
सलग 3 वेळा सरपंच व्हायचं दादा अलगुड्याचं स्वप्न पूर्ण झालं, तर म्हादा सालगुड्या कोणालाही थांग पत्ता न लागू देता त्याच्या पार्टीतनं फोडून उपसरपंच करून दादा अलगुड्यानं नाना अलगुड्याचा फोडाफोडीचा डाव त्याच्यावरच उलटवून टाकलेला होता. अहो, डावपेचाचं राजकारण दादा अलगुड्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला नवीन नव्हतं ना मंडळी. मित्रांनो, अजित काटकर सरांची ही कथा डावपेच इथेच संपली. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात मंडळी वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. पुन्हा तोपर्यंत नमस्कार मित्रो.